लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। अमेरिकेच्या नव्या ट्रेड बिलमुळे भारतातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असल्याचा गंभीर इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे। हे बिल भारतीय शेतीसाठी अत्यंत धोकादायक असून केंद्र सरकारने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की जर या ट्रेड बिलमुळे अमेरिकन कृषी उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणावर आयात झाली तर देशातील शेतमालाचे दर कोसळतील। आधीच नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि हमीभावाचा प्रश्न यामुळे शेतकरी अडचणीत आहे। अशा परिस्थितीत हे बिल म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे। ते पुढे म्हणाले, भारतातील शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे। जर परदेशी कृषी माल स्वस्त दरात बाजारात आला तर स्थानिक शेतकऱ्यांना आपला माल विकणे कठीण होईल। त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार असून शेती व्यवसायच धोक्यात येऊ शकतो। एक शक्ती आहे, अमेरिकन सरकार भरमसाठ सबसिड्या देत असतं, तांत्रिक सहाय्य करतं, त्यांच्याकडे प्रगत असं तंत्रज्ञान आहे। शिवाय जीएम टेक्नॉलॉजीचा सर्रास ते उपयोग करतात, ज्याची भारतामध्ये बंदी आहे, संशोधनावर सुद्धा बंदी आहे। अशा परिस्थितीमध्ये मुक्त स्पर्धा होऊ शकत नाही। सरकारनं रासायनिक खतावरच्या सबसिडी कमी केल्यामुळं रासायनिक खताचे दर आकाशाला भिडत आहे। पर्यायानं भारतीय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि जीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अधिकार नसल्यामुळं उत्पादन वाढायला तयार नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये जीएम उत्पादनानं भारतामध्ये जर का आली तर किमतीची स्पर्धा करणं भारतीय शेतकऱ्याला केवळ आणि केवळ अशक्य आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम होणार। मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार, काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आणि इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाल्यामुळं अदानींचा फायदा, अंबानीचा फायदा होईल, रिलायन्स इंडस्ट्रीचा फायदा होईल, पण भारतीय साखर उद्योग मोडून पडेल। डोनाल्ड ट्रम्पने असा काय दबाव आणला मला माहित नाही, पण आमच्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानांनी मात्र नांगी टाकून या करारावर सही केली। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे। आता डोनाल्ड ट्रम्पना बोलवून एकदा भारतीय शेतकऱ्याचं श्राद्ध घाला, एवढंच आता शिल्लक राहिलेलं आहे।